पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी आलाय. सुदाम नाईक यावेळेस षटक हाताळण्यासाठी आलाय. 12 चेंडू 15 धावींची आवश्यकता विजयासाठी कांडोली संघाला. सलामीची जोडी यावेळेस मैदानामध्ये रघुनाथ आणि सागर अशी जोडखल मैदानामध्ये. 12 चेंडू 15 धावींची आवश्यकता. गोलंदाजी चांगली केली कांडोली संघाने, फलंदाजी इथून चांगली करावी लागेल. पहिला चेंडू पंच आमच्याकडे उवलल्यास वेळ चेंडू घोषित केला पंचांनी. अवांतर धाव, अवांतर धावेने मात्र खातं ओपन केलाय. आता 12 चेंडू 14 धावींची आवश्यकता असं समीकरण आहे. सिंगल डबल वरती भर द्यावी लागेल. या दोन्ही फलंदाजांनी षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न केला तर विकेट देखील जाऊ शकतात. मात्र चेंडू खालीच राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज चतुर आहे. सुदाम नाईक गोलंदाजी करत असताना फार चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते सातत्याने. वरने या मैदानावरती सामना झाला होता. 6 चेंडू 3 धावींची गरज असताना मेडन षटक हाताळलं होतं बारापाडा संघाविरुद्ध. अशी बरीचशी मैदाने ज्याने गोलंदाजीच्या जोरावर देखील गाजवले आहेत. यावेळेस देखील फलंदाज होईल बाद. नक्कीच आमचे करण मित्र या ठिकाणी संपूर्ण करण हिलम संपूर्ण मैदानाला फेरफटका मारत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबरीनं आमचे आदरणीय या ठिकाणी निष्ठावंत संतोषजी कडव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्या साहेबांना विनंती असेल की निष्ठावंत संतोषजी कडव आपण या ठिकाणी यावं. आपल्याला विनंती असेल सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं प्लीज. चला या ठिकाणी संतोषजी कडव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल साहेब आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. नेहमीच आमच्या समालोचनासाठी ते पारितोषिक देत असत आणि या रात्रीमध्ये शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये ते आम्हाला नाखुश करणार नाहीत हे देखील आम्हाला माहिती आहे. नक्कीच ते या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोषजी कडव आपलं मनपूर्वक स्वागत. चला मॅचला होती सुरुवात. यावेळेस चांगला स्ट्रोक ऑन साइड मध्ये प्रोटेक्शन चांगलं या ठिकाणी धाव मिळेल. 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवरती. एकूणच धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 15 या धावसंख्येचं. शेवटचे आता 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज या ठिकाणी आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय यावेळी चांगला स्ट्रोक परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं. धाव मिळतील या चेंडूवरती केवळ 1 आणि एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 5 या धावसंख्येवरती. आदरणीय संतोषजी कडव साहेब मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी आलेत. त्यांचा आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक हार्दिकमय स्वागत. नेहमीच ते आम्हाला पारितोषिक लावत असतात परंतु जरूर या स्पर्धेमध्ये देखील ते आम्हाला पारितोषिक लावतील. कित्येक समालोचकांना ते पारितोषिक लावत असतात परंतु जरूर या स्पर्धेमध्ये देखील समालोचकांना
त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जाईल, परंतु तू तो महिमा अशी गप्पता दोस्तीत कुस्ती फलंदाज या ठिकाणी बाद होईल की नाही. पंचाचं बोट उंच झालं, फलंदाज बाद. असतील आणि 9 धावींची आवश्यकता. फलंदाज मैदानात पाठवायचं आहे. हुशार आलाय फलंदाजीसाठी. 2 बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती येणारे 6 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. जोपर्यंत सागर मैदानामध्ये तोपर्यंत आशा पल्लवीत असतील कांडोली संघाच्या, कारण सागरच्या बॅटमधून धावा येत असतात. चांगला खेळ सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. येणारे 6 चेंडू आणि 9 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. ते कशा प्रकारे पार करणार ते देखील पाहणे गरजेचं असेल. खांदा संघासमोर खेळत असताना खांदा संघाविरुद्ध खेळत असताना 14 धावेवर मात्र रोखलाय खांदा संघाला आणि 15 धावेंचा पाठलाग करत असताना 6 धावा धावफलकावरती आल्या. 2 गड्याच्या मोबदल्यात सुनील नाईक यावेळेस आलाय. पहिला चेंडू लाईन आणि लेंथ भरकटलाय. स्क्वेअर चेंडू पंचांनी घोषित केला. अवांतर धावे, ते अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. येणार 6 चेंडू 8 धावेची गरज. यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेषे पलीकडे सागरच्या बॅट मधून आलेला हा दमदार पकड निर्माण केले कांडोली टीमने. बी टीम आणि सातत्याने चांगला खेळ या मैदानावरती. होम ग्राउंड यजमान टीम कांडोली चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. मी मागच म्हटलं होतं की सागर चांगला फलंदाज आहे. जोपर्यंत सागर मैदानामध्ये तोपर्यंत आशा पल्लवीत असतील आणि सागरच्या बॅट मधून मोक्याच्या शोने आलेला हा चौकार निर्णायक ठरू शकतो टीम कांडोलीला. पहिला चेंडू अवंतरात आला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. यावेळेस देखील आडव्या बॅटने डिमिडिट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव वेगाने पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र एकच धाव. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 12 वरती. एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना धावची सुरुवात प्रभात झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 12. येणारे 4 चेंडू आणि 3 धावेची गरज.
मोठा चेंडू मोठा प्रहार फटका फसलाय. जेल खाली क्षेत्ररक्षक सुदाम नाईक कुठलीही चुकी करत नाही. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचानं चॅलेंज केलं जातोय. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केलं जाईल. फेर डिलिव्हरी फलंदाज होईल बाद. तीन चेंडू 3 धावांची गरज. चला फलंदाज पाठवा कांडोरे टीम. 3 चेंडू 3 धावांची गरज. फलंदाज शरद मैदानामध्ये पाहतोय. शरद आणि सुमित अशी जोडकलं मैदानामध्ये. येणारे 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सागरवरती जबाबदारी होती. सागर बाद झालाय. सागरच्या बॅट मधून मोक्याच्या क्षणी चौकार आला होता आणि बाद होतोय. नौका फलंदाज यावेळेस मैदानामध्ये पाहतोय आपण. शरद प्रेशर असेल या फलंदाजावरती. 3 चेंडू 3 धावांची गरज. मोठा फटका फसलाय. जेल खाली अजय आलाय. अजय कुठली चुकी करणार नाही. फलंदाज होईल बाद. ची गरज. हा चेंडू निर्णायक असेल कांडोली टीम साठी. दोन्ही टीम साठी हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती 2 धावा 1 धाव येणे गरजेचं असेल. कांडोली टीमला. राज नौका फलंदाज
यावेळेस मोठा प्रहार एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेडूला भिरकावलाय. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न धोक्याची घंटा. या चेंडूवरती काय घडलाय. तिसरी धाव देखील पूर्ण झाली असती मात्र ओव्हर कॉन्फिडन्स या फलंदाजाकडे पाहायला मिळाला आणि फलंदाज झालाय बाद. सुमित नौका फलंदाज दिलीप मैदानामध्ये जातोय. आता एक चेंडू आणि एक धावेची आवश्यकता. हॅलो हॅलो. एक चेंडू एक धावेची गरज. सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा लागल्यात या चेंडूवरती. कोणता संघ विजय होणार. एक चेंडू एक धावेची गरज. राजने मात्र सामन्यात कलाटणी आली. राज पुढे गेला नसताना तर तिसरी धाव देखील पूर्ण झाली असती. मात्र एक चेंडू आणि एक धावेची गरज. दोन्ही संघांच्या फासण्या मात्र पासपोस झाल्यात. कोणता संघ विजय होणार. यावेळेस मोठा फटका. विजय होते कांडरली संघ.